कुंकू परत आलं का? काय काय भरपाई काय झाली? मुळात मुद्दा पाकिस्तान बरोबर न खेळण्याचा, पाकिस्तान बरोबर हारण्या जिंकण्याचा नाही या क्रिकेटच्या मैदानावर. कोणी जर असं म्हणत असेल तो मूर्खपणा आहे. कसले पाकिस्तान बरोबर मैदानात खेळताय आणि जिंकल्यावरती पाकिस्तानला घुसून मारलाय म्हणताय? पाकिस्तानला घुसून मारण्याची संधी आली असताना भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं माघार घेतली. याच्यावर प्रश्न विचारा. बलुचिस्तान वगैरे 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 अगदी इस्लामाबाद पर्यंत जाणार होते ना, कंबरड मोडणार होते. क्रिकेटच्या मैदानावरती काय फिक्सिंगची मॅच होती पूर्णपणे. मी काल म्हटलं 1.5 लाख कोटीचा जुगार कालच्या मॅचवर खेळला गेला. कदाचित पाकिस्तानला सुद्धा त्यातले पैसे मिळाले असते. कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान 1000 कोटी मिळाले. तुम्ही पाकिस्तानला जागतिक बँकेकडून कर्ज मिळू नये, IMF कडून कर्ज मिळू नये, एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज मिळू नये म्हणून आपण प्रयत्न करत होतो का? तर हा जो पैसा आहे, हा पैसा पाकिस्तानला जर मिळाला कर्ज रूपाने तर ते दहशतवादामध्ये गुंतवणूक करतील भारताविरुद्ध. ही कोणाची भूमिका होती? ही भारताची भूमिका आहे, ही मोदींची भूमिका आहे. आणि त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल 1000 कोटी रुपये तुम्ही दिलेत, मिळवून दिलेत. मग हे पैसे कुठे जाणार आहेत? शिवाय 1.5 लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला कालच्या मॅचवर, मॅच फिक्सिंगच्या, त्यातला मिळणारा काही 1000 कोटी कुठे गेले? पाकिस्तानात गेले. तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी, आमच्या महिलांचं कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय. याच्यावर बोला. पाकिस्तान जिंकला हारला आम्हाला काय फरक पडत नाही. आम्ही कालच्या मॅचवर थुंकतो आम्ही अशा मॅचवर. 26 महिलांचं कुंकू उजाड करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळताय. लाजा वाटत नाही का तुम्हाला? खरं म्हणजे मीडियाने असे प्रश्नही विचारू नयेत अशा प्रकारचे. हा पैसे 1.5 लाख कोटीचा जुगार, 1.5 लाख कोटीचं गॅमलिंग कालच्या मॅचवर झालं. 1.5 लाख कोटीचं. आणि अधिकृतपणे कालच्या सामन्यातला 1000 कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले. आणि 1.5 लाख कोटी जुगारातले किमान 25,000 कोटी पाकिस्तानात गेले. हा पैसा कोणासाठी वापरला जाणार? तर आमच्या विरुद्ध वापरला जाणार. हे काय सरकारला कळत नाही? हे काय गृहमंत्री अमित शहाना कळत नाही? हे काय जय शहाना कळत नाही? हे भारतीय क्रिकेट बोर्डाला कळत नाही? सुनील गावस्कर यांनी काल सांगितलं. गावस्कर काय म्हणाले काल? सुनील गावस्कर काल म्हणाले की भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा नसली तरी सरकारने खेळायला भाग पाडलं, सरकारने परवानगी दिली. सरकारने जर हा सामना खेळायला परवानगी दिली नसती तर भारतीय क्रिकेट संघ खेळला नसता. हे सुनील गावस्कर सारखा एक टोलेजंग क्रिकेटपटू सांगतोय. लक्षात घ्या.